एक अशी रेसिपी की ती बनूस्तोपर्यंत लहान मूल वाटसुद्धा पाहू शकत नाही, म्हणजे समर्थाची खूप जास्त फेवरेट असलेली नाचणीची इडली. एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा थंडीमध्ये नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल ना छोट्या बाळांसाठी, तर ही रेसिपी नक्की बघा. तर काय करायचं, सगळ्यात पहिले 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालायचं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हवं असल्यास त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालू शकता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये येऊस्तोपर्यंत छान असं मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये घालायची फोडणी. तेलामध्ये ना जिरे, मोहरी, थोडासा हिंग घालायचा आणि हिरव्या मिरच्या कापून घालायच्या. छान अशी त्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर ना इथे आपलं बॅटर 5 ते 10 मिनिटं रेस्टसाठी सोडून द्यायचं, म्हणजे ते छान असं त्यातला रवा फुगतो. त्याच्यानंतर मी ते इडली लावली होती, म्हणजे ती हुसतोपर्यंत समर्थ थांबतच नव्हती, म्हणजे तिला असं झालं होतं की कधी होईल. आणि तुम्ही बघू शकता विदाऊट सोडा ती इतकी जास्त स्पॉन्जी होते आणि बेबीसाठी खूप जास्त हेल्दी पण असते. तर ही रेसिपी एकदा तुमच्या लहान मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर ना आज संडे होता, तरी पण पप्पा बाहेर चालले म्हणून ते समर्थाची रडरड चालू होती. मग काय त्यांचं काम झाल्यानंतर ना आम्ही पण गेलो होतो बाहेर नाश्ता करण्यासाठी. आणि ना आता समर्थाला कुठेही गेलं ना, स्वामी समर्थ इतके कळतात ना, म्हणजे तिथे गेल्यानंतर ना ती मला सांगत होती की स्वामी स्वामी, पण मला दिसतच नव्हतं. म्हणून मी बघितलं ना, तर एक एवढा मोठा फोटो होता आणि तिचा छोटासा इथे स्वामींचा फोटो होता आणि तिला तो दिसला होता. तर म्हणजे कुठेही गेलं ना समर्थ स्वामींना शोधत असती. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय अँड फॉलो मी.